नांदेड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर कविता संतोष मुळे व उपमहापौर दीपक सिंह रावत याचा पदग्रहण सोहळा दिनांक 10 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात महानगरपालिकेच्या प्रांगणात मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाला। यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, माननीय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर, माननीय आमदार आनंदराव बोंढारकर, भाजपचे महानगर अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सभागृह नेते ॲडव्होकेट महेश कनकदंडे, प्रवीण साले, संतोष मुळे, दत्ता कोकाटे, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नांदेड वाघाळा महापालिकेतील सर्व कर्मचारी, अधिकारी व शहरातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती। करणार नाही जे विरोधक आहेत त्यांनाही कळत आहे की नांदेडच्या विकासाच्या आपण आड आलो तर आता जी संख्या आहे तेवढी संख्या पुढे येणार नाही आणि म्हणून नांदेडच्या विकासाला गती देण्याकरता काही महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत। लोकांना विनाकारण महापालिकेत यायची गरज पडून नाही, ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। आता पाहतो सगळीकडे आता कोणी ऑफिसमध्ये जात नाही, कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटायला कोणी जात नाही, ऑनलाईन अर्ज करतात आणि ऑनलाईन अर्ज करून आपल्या काम करून घेतात। अशा स्वरूपाच्या अनेक सेवा आहेत की ज्या सेवेला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुलभ करता येईल, सोपं करता येईल। हा एक निर्णय घेण्यासंदर्भात मी त्यांना बोललेलो आहे। काही ठिकाणी झाले, काही गोष्टी बऱ्याचशा राहिलेल्या आहेत। गोदावरी शुद्धीकरणाचा विषय मगाशी बोलून दाखवलेलाच आहे, गावात ट्रॅफिकचं नियोजनाचा विषय दाखवलेलाच आहे बोलून, शहरामधल्या लटकत्या वायर्स आहेत ज्याच्यामुळे विद्युत शॉक बसू शकतो, अशाही गोष्टी बऱ्याच कॉलनीमध्ये मी पाहिलेल्या आहेत। मी भेटलो, अनेकांना लोकांना भेटलो, त्यांचं मी म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। गावामधले गटार साफ करण्याचं जे काम आहे 2-3 महिन्यामध्ये जून मध्ये पाऊस सुरू होईल, ती गटारीची सफाई करणं, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, पाणी कॉलनीमध्ये जमा होत आहे ते बाहेर काढता आलं पाहिजे। अशा काही क्षुल्लक पण महत्वाचे विषय आहेत। क्षुल्लक मी यासाठी म्हणतोय कारण लहान फार मोठ्या गोष्टी नाही, ज्या जास्त पैसा लागणार नाहीत, परंतु या कामामधून